पिंजरा पिंजरा रे तुझी समजूत तरी कशी काढायची रे? उठता बसता जिला खाली बसवायचं तीच तुला रोज मार मार मारते. हे असं काही एखादा पुरुष सहन करायला लागला ना की ते बघून माझी छाती फाटायला लागते रे दुःखाने. मग तुझी मदत तर करावीशी वाटते मला खूप, पण कशी करणार मदत ती? नाही दादा, तुम्ही हे बोललात हेच पुष्कळ आहे माझ्यासाठी. मला खरंच खूप बरं वाटलं, खूप आधार वाटला त्याचा. तुम्ही आता बोलला नसतात तर मी कदाचित स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून बसलो असतो. ए वेडा, असा विचार सुद्धा मनात आणायचा नाही. मी 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 आहे ना. हा, आता तुझा आणि तुझ्या सुखाचा विचार करायचा एवढंच ठरवलंय मी. अजिबात अजिबात विचार आणायचा नाही हा असं मनात. हा थँक्यू. हा, फक्त आता तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी करताय म्हटल्यावर मलाही काहीतरी केलं पाहिजे ना. हो हो, खायला पाहिजेच आहे, पण काय करणारच नक्की? आजपासून तुम्ही माझे गॉडफादर, तुम्ही माझे फिलॉसॉफर, तुम्हीच माझे गुरु, माझा आधार, माझं स्फूर्तीस्थान तुम्ही. नाही ठीक आहे, पण हे सगळं केलं मी ना तुझा फायदा होणार आहे ना माझा फायदा होणार आहे, हो की नाही? विचार करायला पाहिजे आपण काय करायचं ते. ते काम का नाही करत? हे जे काही घडलंय ना ते सगळं दादाला जाऊन सांगत का नाही? शपथ, हे माझ्या का नाही डोक्यात आलं? जाऊ दे ना, कशाला विचार करतोस एवढा? तू मला तुझे काय गॉडफादर, फिलॉसॉफर, काय स्फूर्तीस्थान मानलेस ना, मग जे तुला सुचलं नाही ते तुला सुचवायचं, ही जबाबदारी माझीच आहे की नाही? मग आणि काय ना, त्या नारायणीला मच्छिंद्र दादाच फक्त कंट्रोल करू शकतो. ही अख्ख्या तिच्या हातचं धावलंय रे. ओके, चला मग लगेच जाऊन बोलू. हा, जा जा जा. पण एक काम कर, नीट विचार कर. तिकडे गेल्यावर काय बोलायचं याचा नीट विचार कर आणि मग जा. हो, हा. पण आता तुम्ही माझं स्फूर्तीस्थान म्हणल्यावर तुम्ही जरा काहीतरी सुचवा ना. सोड. एक काम कर, जाऊन सरळ दादाचे पायच धर आणि डोळ्यात 3-4 अश्रू तरी पाहिजे ना. 3-4 पाहिजे, एखादा कमी जास्ती नाही चालणार. नाही तेवढं कन्सेशन मिळेल ना तुला. जावई असतो. अरे, हा हो. जा, नीट बोला, सगळं बोलून मोकळा हवं. येस येस. हा, जा. ए, हा, घाबरायचं नाही, नाही. मी आहे तुझ्या बरोबर. येस, हा तुम्ही आहात. हा, जा जा बेटे जा, आणि करत राहा तक्रार त्याच्याकडे. कधीतरी त्याला ते असह्य होईलच, आणि मग तरी माझा दादा स्वर्गीय दादा होईल. आता मरणाचं वय सुद्धा उलटून चाललंय रे त्याच. स्वर्गीय मच्छिंद्र शेलार, तुझ्या शोकसभेत काय बोलायचं हे मी केव्हाच पाठ करून ठेवले रे. चंचला आणि गजा दोघांनाही विचार करायला वेळ देऊया, त्यांना निर्णय घेऊ दे, मग बघूया काय ते. गजा आणि विचार करणार. आता विचार करायचा तो चंचल्याने करायचा. गजाचा विचार पक्का झालेला आहे, त्याला मुलगी पसंत आहे. पिंजरा